आज आपण दही, इनो, सोडा किंवा तांदळाचं पीठ न घालता फक्त रागीपासून मस्त खमंग डोसे बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप रागीचं पीठ घेतलं आहे। पीठ आधी चाळणीने चाळून घ्यायचं। आता यामध्ये 2.5 ते 3 कप पाणी घालायचं। पीठ अगदी पातळ भिजवायचं आणि पीठ चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किंवा हाताने मिक्स करून घ्या। पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळायला हवं। बघा अशा प्रकारे पीठ अगदी पातळ भिजून घ्यायचं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। खूप जास्त वेळ पीठ भिजत ठेवायचं नाही, फक्त 10 मिनिटच ठेवा। आता 10 ते 15 मिनिटांनंतर पाहूया। पीठ खाली जाऊन बसलं आहे आणि वरती फक्त पाणी आहे। तर हे पुन्हा एकदा असं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात 1 चमचा मीठ टाकायचं। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि इथे प्लेटमध्ये मी लसूण, अद्रक, मिरची, कढीपत्ता आणि जिरं घेतलं आहे। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घ्या। आता याचा जाडसर ठेचा करून घ्यायचा। बघा अशा प्रकारे थोडा जाडसरच मी ठेचा करून घेतला। हा पूर्ण ठेचा यात मिक्स करून घ्यायचा। ठेचा न घालता फक्त मीठ आणि पाणी घालून सुद्धा असे डोसे बनवू शकता। डोसे बनवण्यासाठी पीठ तयार झालं आहे, पण त्याआधी आपण यासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवून घेऊयात। तर चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतले आहे। पाव कप डाळवा घ्यायचा। 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या। थोडंसं अद्रक, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं घालायचं, चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं। डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी थोडी पातळच पाहिजे। तर बघा चटणी तयार झाली आहे। चटणी मिक्सरमधून मी अगदी बारीक वाटून घेतली। आता यावर तडका घालायचा आहे। त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं। तेल गरम झालं की यात 1 चमचा उडीद डाळ घालायची, पाव चमचा मोहरी, थोडासा हिंग, थोडासा कढीपत्ता घालायचा, 1 हिरवी मिरची अशी लांब पातळ कट करून घालायची आणि आता हे अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं। डाळीचा थोडा रंग बदलू द्यायचा। तडका तयार झाला आहे। आता चटणीवर घालून घेऊयात। तर बघा फक्त 5 मिनिटात चटणी तयार झाली आहे। आता आपण डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। पीठ तव्यावर सोडण्याआधी चमच्याने हलवून घ्यायचं, कारण वरती फक्त पाणी येते आणि पीठ खाली जाऊन बसते। त्यामुळे पीठ चमच्याने व्यवस्थित हलवून घ्या। बॅटर तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची, यामुळे डोस्यावर छान जाळी पडते। मी डोसे थोडे मऊ बनवते, पण डोसे तुम्हाला अगदी कुरकुरीत पाहिजे असेल तर बॅटर आणखी पातळ करा। 2-3 मिनिटं डोसा छान भाजून घ्यायचा। हा डोसा तुम्ही दोन्ही बाजूनी भाजून घेऊ शकता, पण मी एकाच बाजूने भाजून घेते। बघा मस्त डोसा तयार झाला आहे। एक डोसा मी बनवून घेतला आहे। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। हा गरम गरम डोसा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप छान लागतो। हे डोसे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये बनवून देऊ शकता। खूप हेल्दी आहे। सकाळी नाश्त्यासाठी बनवा किंवा एखाद्या दिवशी जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। खूप पौष्टिक आहेत, पटकन तयार होतात। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।